मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे. 2006 मध्ये जॉईन झाली होती. जे फाउंडर श्रीकृष्ण पारकर यांनी चालू केली होती. अल्कलाईन वाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ते सर्वसामान्यांपर्यंत मिळावं यासाठी कंपनी पूर्णपणे सक्रिय आहे. धन्यवाद. पाहिजे आणि मग आपल्याला खूप लोक सांगतात परफ्यूम द्यायचं नाही, तुम्हाला द्यायचं नाही, घड्याळ द्यायचं नाही. मग अशा वेळेला काय द्यायचं तर मला असं वाटतं तुझं तो बेस्ट हे आणि पारकर सर थँक्यू सो मच की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी. पण फक्त माझी रिक्वेस्ट आहे की ते कुठेतरी सांगा हे कसं मिळेल आम्हाला, जे ॲमेझॉन आहे किंवा कुठे मिळू शकतं आणि माझ्याकडनं गॅरंटी घ्या ह्याच्याकडे मी कोणालाही हेच देणार. त्यामुळे मी तुमच्याकडे कायम झालं. आपली पार्कर इनोव्हेशन्स.com अशी वेबसाईट आहे. तिथे तुम्हाला सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल आहे. धन्यवाद. मिस्टर रुपेश तुरे सामाजिक कार्यकर्ता है, हमारे अवॉर्डी.
आगे आना बस थँक्यू. जाओ 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 स्टेज पे जाओ, स्टेज पे जाओ. हाँ जाओ जाओ. मैं करता हूँ. थोड़ा साइड साइड. सॉरी सॉरी. हाँ एक मिनट दीदी साइड ले बेटा बेटा पीछे हो जाओ स्टेज पे, एक मिनट पीछे हो जाओ बेटा. सबको सबके साथ फोटो खींचने हैं आंटी को. हाँ एक मिनट. सापडली का कविता? सापडली का बाळा? होय तुझी बॅटरी संपली त्यामुळे माझी बॅटरी करते. सब बिना रिक्वेस्ट है स्टेज पे आ जाओ. सगळ्यात आधी मला असं वाटतं की कुठल्याही स्त्रीचा सन्मान होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आज हिरकणी अवॉर्ड्सच्या निमित्ताने ते अवॉर्ड्स आपण दिले. फॅशनच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी आपण आज पाहिल्या. लहान मुलांमधलं क्रेज पाहिलं. फॅशन शोचा सकारात्मक उपयोग आपल्या समाजावर होतोच आहे, कारण स्त्रिया कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने खूप काहीतरी करण्याच्या उमेदीने येत आहेत आणि हे खूप महत्वाचं आहे. स्त्रियांना एक प्लॅटफॉर्म देणं खूप महत्वाचं आहे. ते प्लॅटफॉर्म त्यांना आज मिळालंय हिरकणीच्या माध्यमातून. त्यामुळे सगळ्यात आधी दीपाली मॅम, प्रकाश मॅम, दोघे डॉक्टर सर आणि दीपाली मॅम जे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि त्यांनी एवढा मोठा घाट घातला, त्याचे सलग दुसरं वर्ष आहे. अशी त्यांची अनेक वर्ष उत्तर प्रगती हो आणि कॉम्पिटिशन अजून मोठ्या प्रमाणावर आणि वेगळ्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या समाजातल्या स्तरातल्या लोकांमध्ये हो ही माझी इच्छा. थँक्यू सो. काही नाही, स्त्रिया आज बघितल्यात ना किती नटून आल्यात. आता काही त्या दुःखी बिक्की राहिल्या नाहीयेत, त्या पुरून उरतील आता सगळ्यांना. आणि मस्करी म्हणून नाही, पण त्या आता सक्षम आहेत आणि त्यांच्या पाठीशी घरातली माणसं आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी आज आपल्याला जाणवली. आज कोणाची तरी मुली, कोणाची तरी सासूबाई, आई सगळेच आले, ती खूप छान गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच दीपाली. असंच उत्तरोत्तर प्रगती करत आहे. हाय, मैं दीपाली खमार, मैं क्लिनिकल कॉस्मेटोलॉजिस्ट हूँ, वीएलसीसी मास्टर कॉस्मेटोलॉजिस्ट हूँ. तो जैसे आपने बताया कि वुमेन्स डे के इसमें किया है मैंने, तो मेरा एक गोल है कि जो अंडर प्रिविलेज गर्ल्स है उनको मैं हेयर, स्किन, मेकअप, लेजर ट्रीटमेंट उसमें बहुत आगे बढ़ाना चाहती हूँ. उनके लिए मैं बहुत कुछ करना चाहती हूँ. तो ये लोगों को लेके भी मैं हमेशा आगे बढ़ाऊंगी लड़कियों को. इस कहना चाहूंगी कि आज की नारी सब पे भारी, मतलब कहीं पे भी वो पीछे नहीं है जाती. तो चाहे फैशन रिलेटेड हो, चाहे बिजनेस हो, चाहे मेकअप आर्टिस्ट हो, हर जगह पे नारी सबसे आगे है. माझं नाव मंजिरी संदीप राऊत. मी एका नामांकित बँकिंग इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे, खराडी येथे. आणि आज हा जो मला हिरकणीचा अवॉर्ड भेटलेला आहे, अतिशय म्हणजे सुंदर हे जे झालेलं आहे कार्यक्रम, त्याच्याबद्दल मी खूप खुश आहे. मी प्रयत्न भरपूर केले होते आणि माझ्या यशाला इथे यांनी जी वाव दिलेली आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी ज्या माझ्या मेहनतीला यांनी वाव दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप आभार. माझा मिसेस कॅटेगरीमध्ये 2025 मध्ये पहिला नंबर आलेला आहे. एक वुमन म्हणून मला सांगू इच्छिते की प्रत्येक घरात बसलेल्या स्त्रीला हा कार्यक्रम करावासा वाटतो. तिलाही उंबरठ्याच्या बाहेर येऊन जगाशी तिला जे स्वप्न आहेत ते पूर्ण करावेसे वाटतात. पण अशा कार्यक्रमाद्वारे आमच्यासारख्या बऱ्याचशा कॉमन मुलींना बाहेर येण्याची संधी मिळते आणि आम्ही समाजासमोर आमचं टॅलेंट मांडू शकतो. यासाठी खूप खूप धन्यवाद.